नमस्कार मित्रांनो, मी ओमकार देशपांडे ॲक्शन रिॲक्शन या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, चंगळवाद जसा वाढायला लागला तसे फूड इंडस्ट्रीला सुगीचे दिवस येऊ लागले. अगदी छोट्या टपरीपासून मोठमोठ्या हॉटेल्सपर्यंत सर्वांचीच भरभराट होत गेली. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मन तृप्त करणारी चव आणि उत्तम दर्जाची सेवा या निकषांवर हॉटेलचा दर्जा हा ठरला जायचा. परंतु सोशल मीडियाची एंट्री झाली आणि ज्याची ॲडव्हर्टाईज भारी, ज्याचे ऑनलाईन रिव्ह्यू भारी आणि ज्याचं रील भारी ते हॉटेलच लई भारी, असं काहीचं समीकरण यातून निर्माण झालं. यातूनच निर्माण झाले फूड ब्लॉगर्स. हे फूड ब्लॉगर्स कोणाच्या आवडीचे तर कोणाच्या निवडीचे. या फूड ब्लॉगर्सना लोकांनी खवय्या, पैशासाठी हापाप लेवले, फुकट्या अशा अनेक उपाध्या दिल्या. परंतु हे फूड ब्लॉगर असेच असतात का, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे कोल्हापुरी गावरान भाषेतून फूड ब्लॉगिंगला सुरुवात करणारा रोहित खोत. नमस्कार रोहित, ॲक्शन रिॲक्शनवर तुझं स्वागत आहे. रोहित, आता सध्या फूड ब्लॉगिंगचं सगळीकडे पेव फुटलेलं आहे आणि प्रत्येकजण फूड ब्लॉगर बनायला बघतोय. आणि या फूड ब्लॉगिंगचे चॅलेंजेस कसे काय आहेत वगैरे या संदर्भात ही सगळी तुझ्याकडून आम्हाला माहिती हवी आहे. तर यात पहिल्यांदा की रोहित खोत या फूड ब्लॉगिंगमध्ये क्षेत्रात उतरला कसा? काय, एक तर ग्रामीण भागातनं प्रवास सुरू झाला. ओके. कारण शाळा वगैरे तिथंच, त्यामुळे बाकीच्या फार गोष्टी माहित नव्हत्या. जेव्हा कॉलेजला 11वीला कोल्हापूरला आलो त्यावेळी बऱ्याच गोष्टी माहिती होऊ लागल्या. आणि त्यावेळी युट्यूब वगैरे या गोष्टी फार नव्हत्याच माहीत, कारण मोबाईल वापरणं ही गोष्टच आम्ही ग्रॅज्युएशन नंतर सुरू केलं मोबाईल वापरायला. त्यानंतर त्या गोष्टी कळाल्या. सुरुवातीला वाटायचं युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर त्याला काहीतरी पैसे वगैरे भरावे लागतात वगैरे, म्हणजे माहितीच नव्हती त्या गोष्टी. पण हळूहळू माहिती व्हायला लागल्या. कुणाकडून तरी माहिती घेणे असू दे, किंवा कुठला तर मित्र नेट कॅफेत जातोय, मग काय करायला जातोय बघायला, मग बघायचे युट्यूबवर बाबा हे व्हिडिओ वगैरे असतात, मग आपल्याला काहीतरी शिकायला पण मिळते. बरेच जण रेसिपीचे व्हिडिओ टाकतात. मग सुरुवातीला मी एमपीएससीचा वगैरे स्टडी करत होतो. ओके. त्यावेळी एमपीएससीचा स्टडी करताना अभ्यासाच्या रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते बघितले जायचे. मग त्यावेळी आमची चर्चा व्हायची की अभ्यासा रिलेटेड काहीतरी व्हिडिओ बनवले गेले पाहिजेत वगैरे असं. पण अभ्यासाचे व्हिडिओ बनवायला आपल्याला तेवढा अभ्यास पाहिजे ना. अभ्यास पाहिजे, बरोबर. मग आपल्याला जे काय येते ते बनवलं पाहिजे. या ह्याच्यातनं ते हळूहळू माहिती घेणं सुरू झालं आणि क्रिएटिव्हिटी सुरू झाली. मग सुरुवातीला ऍक्टिंगचे व्हिडिओ सुरू केले, ते कोण बघितले नाही. गाणी म्हणून टाकली, ते कोणी बघितलं नाही. असं सुरू झालं. त्यानंतर मग लॉकडाऊनच्या काळात रेसिपी एक बनवली आणि रेसिपी अशीच टाकण्यापेक्षा मग चला व्हॉइस ओव्हर काहीतरी करूया. व्हॉइस ओव्हर दिला आणि तो व्हॉइस ओव्हर आपल्या बोली भाषेत होता, त्यामुळे लोकांना आवडला. आणि मग तिथनं ती फूड ब्लॉगिंगची जर्नी सुरू झाली. कारण ती रेसिपी ज्यावेळी व्हायरल झाली त्यावेळी मग बऱ्याचशा हॉटेलमधनं पण असं झालं की जरा तुम्ही आमच्या हॉटेलमधला व्हिडिओ करताय काय. या सुरुवातीला या प्रोसेस काहीच माहित नसायच्या. असंच कोणीतर पहिल्यांदा बोलवलेलं, त्यावेळी सगळेच नवीन होतं, माझ्या नवीन होतं. म्हणजे नेमकं काय करायचं असते किंवा काय. मग केलं पहिल्यांदा आणि मग तिथनं स्टार्ट झालं हळूहळू. ओके. मग यासाठी आता तू काही स्पेशल शिक्षण घेतलंस किंवा तुझं नॉर्म इकडं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय? माझं बीकॉम झालं. त्यानंतर तुम्हाला म्हटलं तसं मी एमपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. कदाचित ते मला जमलंच नसतं शेवटपर्यंत, त्यामुळे वेळच्या वेळी निर्णय घेतला की मी हे आता थांबवलं पाहिजे. कारण म्हणावा तेवढा अभ्यास तो माझ्याकडून होत नाही. आणि ती गोष्ट अशी आहे की सगळं सोडा आणि ते करा. त्यापेक्षा आपल्याला आवड या क्षेत्रात आहे तर आपण यात काहीतरी करता येते का बघूया. मग हा डायरेक्ट तुझा उत्पन्नाचा मेन स्रोत बनला का आधी काही नोकरी वगैरे अशी काही करत करत इकडं आलास? नाही, ऍक्च्युली मी सुरुवात ज्यावेळी केली युट्यूबला साधारण 2015-16ला. ओके. त्यावेळी आम्ही गावातले मित्र वगैरे मिळून असं व्हिडिओ वगैरे बनवायचो, कॉमेडी. त्यावेळी मी बँकेत जॉबला होतो. सुरुवातीला सेल्स मधून सुरुवात केली होती. तर वेगवेगळ्या 2-3 बँकांमध्ये मी काम केलं आणि मग बँकांमधलं प्रेशर वगैरे सेल्स ते न झेपल्यामुळे म्हणलं बाबा इकडे 2 पैसे कमी मिळू देत पण काहीतरी आपलं करूया. खरं इकडे थोडी तुला गॅरंटी आल्यावरच तू शिफ्ट झालास ना, म्हणजे बाबा असं आहे झाल्यावर. हो, म्हणजे गॅरंटी येणे म्हणण्यापेक्षा सोशल मीडियात काम करताना पूर्ण त्यावर अवलंबून राहूच नाही. आता सुद्धा एखादं काहीतरी आपण म्हणतो ना 2 दगडावर पाय ठेवून, तसं राहिलं पाहिजे माणसानं. पूर्णपणे सोशल मीडियावर अवलंबून राहून नाही चालत. कारण
त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. बरोबर. ते हॅकिंग झालं किंवा मध्येच काहीतरी आता ते ऍपमध्ये एक ऍप्लिकेशन बंद पडलं, तसं काहीतरी अचानक बंद पडलं तर ते आपल्याला पूर्ण एकदमच थांबते ना, स्टॉप सगळं स्टॉप असं आहे. आता यावर आपण डिटेलमध्ये बोलूच, पण आता आपलं मेन जे आहे फूड ब्लॉगिंग, तर आम्हाला हे स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं की म्हणजे फूड ब्लॉगिंग जे फूड ब्लॉगर्स असतात ते कसं करतात, किंवा म्हणजे त्यांची इच्छा झाल्यावर की बाबा म्हणे आज माझ्या मनात आलं मी आज चला या हॉटेलला जातो आणि मग मी आज फूड ब्लॉग हे करतो, किंवा मला हा पदार्थ या ठिकाणी खायची आवड आहे म्हणून मी जातो आणि फूड ब्लॉगिंग चालू करतो, तर हे कसं काय असतंय? ऍक्च्युली तुझी प्रोसेस कशी आहे आणि इन जनरल प्रोसेस पण कशी असते ते जरा थोडं. तुम्ही म्हटला तसं इन जनरल आधी सांगतो. एक 75% ब्लॉगर हे चला काहीतरी आपल्याला नवीन एक्सप्लोर करायला मिळते, काहीतरी खायला मिळते म्हणून चॅनल सुरू केला जाते. बरोबर. ठीक आहे, दुसरा कुठला कंटेंट नाही मिळत म्हणून हे सोपं आहे, हे फुटेज काढायचे, बनवणारा बनवत असते, पदार्थ रेडीमेड पुढे येतोय, आपण खातेला व्हिडिओ करणं काय फार अवघड नाही. घे बाबा पुढे एक खातेले 2 घास फुटेज घे. तर ही प्रोसेस ऍक्च्युली सोपी आहे, त्यामुळे जास्त फूड ब्लॉगर झाले. ओके. इन जनरल. इन जनरल. मग यात रोहित खोतचं हे कसं? माझी सुरुवात मी रेसिपी पासून केली. मला फूड ब्लॉगिंग मी बाहेर जाऊन हॉटेलचं किंवा स्ट्रीट फूडचं करायचं हे माझ्या पहिल्या डोक्यात नव्हतं. ओके. मी दिल्लीचे वगैरे ब्लॉगर आहेत त्यांचे व्हिडिओ बघायचो, पण असं कधी डोक्यात आलं नव्हतं की बाबा हे आपण असं करू शकतोय किंवा काय. फार बाहेर खाणं माहित नव्हतं आधी. मला वाटते माझा जन्म 92चा आहे. मी साधारण 2015ला वगैरे हॉटेलला पहिल्यांदा जेवलो असेल. म्हणजे नाश्ता वगैरे कधी केलेला, पण जेवण जे असते ना म्हणजे अनुभवलं तिथं ते तो फील जो असतो तो की स्टार्टर खाणे, मेन कोर्स वगैरे ह्या गोष्टी आम्हाला त्यावेळी कळाल्या साधारण 2015च्या आसपास. तर मी तेव्हा पहिल्यांदा जेवलो हॉटेलला. ओके. त्यामुळं म्हणजे काही खाण्याची इच्छा झाली तर ती बनवून खाणे हीच गोष्ट आतापर्यंत माहित होती. मग त्या गोष्टी बनवताना त्याचे व्हिडिओ करून टाकायला मी सुरुवात केली होती. आणि चला आता कोणतर हॉटेलमधनं आपल्याला स्वतःहून बोलवते तर जाऊया, काहीतरी वेगळं खायला पण मिळायला लागलं. या गोष्टी मग जनरली सुरू केल्या. ओके. मग यामध्ये आता तुमचं वैयक्तिक जाणं की बाबा म्हणजे चला आता आपण इथं काहीतरी एक्सप्लोर करू, म्हणजे आता एक तू आता मोठा तुम्ही झालेला फूड ब्लॉगर झालेला, म्हणजे एक 1.5 लाख फॉलोअर्स असणं, 1.5 लाख सबस्क्रायबर असणं, एक या युट्यूबच्या क्षेत्रात सोशल मीडियाच्या क्षेत्रात एक चांगलं स्थान आहे. तर यात वैयक्तिक जाणं किती असतं आणि स्पॉन्सर्ड व्हिडिओ कशा असतात, म्हणजे किती? बऱ्यापैकी हॉटेलचे जे व्हिडिओ तुम्हाला दिसतात ते बऱ्यापैकी सगळे स्पॉन्सर असतात व्हिडिओ. कारण मी स्वतःहून कुठल्या हॉटेलला, म्हणजे असं एखादंच हॉटेल असेल की बाबा तिथं फार काहीतरी युनिक मिळते, पारंपरिक मिळते आणि हा पदार्थ लोकांच्या पुढे नेणं गरजेचं आहे असं ज्यावेळी मला वाटते त्यावेळीच मी हॉटेलला जाते. नाहीतर बऱ्यापैकी 99% स्पॉन्सर व्हिडिओज असतात आणि रेसिपीचे वगैरे मग माझे व्हिडिओ असतात. आणि स्ट्रीट फूडला जर आपल्याला काहीतरी वेगळं दिसलं, म्हणजे कुठं तर वडा स्पेशल मिळते. बरोबर. आता परवा मध्यंतरी मी कुठल्या एका रगडा कोणचं केलेलं, ती भरपूर रील व्हायरल. मग तर हे जे असे युनिक आहेत ना, काही स्ट्रीट फूड असतात ना त्यांच्याशी लोकांची भावना जुळलेली असते. बरोबर. तर त्यावेळी मग ते आम्हाला तो पदार्थ पण लोकांना दाखवला जातो, एक विश्वास पण असतो त्या पदार्थावर लोकांचा. आणि युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला अर्निंग पण चांगले जनरेट होते असं होते. त्यामुळे मग स्ट्रीट फूड जाऊन करायचं, बोलवू देत नाही बोलवू देत, जायचं पैसे देऊन खायचं आणि हे करायचं. पण हॉटेलचे शक्यतो स्पॉन्सर असतात. म्हणजे आता एक जसं म्हणलास की तुझा व्ह्यू कसा आहे की जास्त करून लोकांना स्ट्रीट फूड बघायला आवडतं का असं हॉटेल? जास्त स्ट्रीट फूडच बघायला आवडते. कारण काहीतरी एक छोटासा सेटअप आहे, एखादाच युनिक पदार्थ आहे आणि तो युनिक पदार्थ आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवतो वेगवेगळ्या पद्धतीने, तर मग ते लोकांना ते जास्त बघायला आवडते. पण हॉटेलमध्ये भरपूर पदार्थ टेबलवर दिलेत. कारण हॉटेलमधलं कसं आहे, कारण त्यांच्या ज्या फेमस डिश असतात बरोबर त्या सगळ्यात लोकांना दाखवायच्या असतात. आणि शक्यतो हॉटेल पण चूज करताना असं नाही की बाबा बोलवले म्हणून चला, तर थोडंफार बघितलं जाते की कशा पद्धतीची इथली सर्व्हिस आहे, कशा पद्धतीची इथली वागणूक आहे किंवा पदार्थ कसे असतात. एक बऱ्यापैकी 90% तरी एक विचार करून जावं लागतं. म्हणजे बोलवलं की चला असं पण नाही. मग हे आता सगळ्यांचं म्हणणं असं की फूड ब्लॉगर जातात म्हणून तेव्हा फक्त जेवण चांगलं असतं, इतर वेळी जेवण चांगलं नसतं, आम्हाला मिळत नाही किंवा तशी सर्व्हिस मिळत नाही, हे असे प्रश्न असतात. त्याचं तसं तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? आता त्या बाबतीत सांगायचं झालं तर कसं आहे,
जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतोय ना, तर त्यातल्या ज्या काही अडचणी असतात त्या व्यवसाय करणाऱ्याला, त्या व्यवसाय मालकालाच माहित असतात. कसं असते, व्हिडिओ करण्याच्या अगोदर हॉटेलमध्ये थोडीफार गर्दी असते किंवा एक थोडेफार कस्टमर येणं जाणं चालू असते. ते हॉटेल कोणाला माहित नसते. एकतर व्लॉगरच्या माध्यमातून ते हॉटेल माहित होते लोकांना. मग ते माहित झाल्यानंतर एकदमच तिथे हे काय बघायसाठी लोक तिथे जातात. कसं असते, अशा वेळी गर्दी एकदम झाल्यानंतर काय करावं, कारण मॅनेजमेंट पण त्या लेवलची नसते. बरोबर. आणि त्यांना पण माहित नसते की यांच्या व्हिडिओचा कितपत इफेक्ट पडणार आहे. काहींची रील एकदम कारण प्रिपरेशन काही थोडं जरा टप्प्याटप्प्यानं होईल असं. आणि कसं असते, हॉटेल बिझनेस मध्ये प्रिपरेशन सगळ्या गोष्टीचं लागते. एखादं मटेरियलच संपले तुमचं आणि अचानक गर्दी एवढी आपण अपेक्षाच ठेवली नाही की एवढी गर्दी होणार आहे. लोक आलीच, सर्व्हिसचा प्रॉब्लेम 100% होणार. बरोबर. खाद्यपदार्थ गडबडीत दिला, बाहेर लोक शिव्याच द्यायला लागली. मग चला कुक काय करणार, मग अर्ध फ्राय केलेलं गडबड करतोय ना, फास्ट करण्याच्या नादात ते त्याचं चुकणार. कारण कसं असते, कुठली शेवटी खाद्यपदार्थ बनवणे ही सुद्धा कलाच आहे. आणि एखादा चित्रकार जसा मन लावून चित्र काढत असतो, त्याला डिस्टर्बन्स कुठला नको असतो. साहजिकच कुकला सुद्धा त्याचा पदार्थ करत असताना डिस्टर्बन्स नको असतो. तर या गोष्टी होतात. असं नाही म्हणत की मी आम्हालाच फक्त चांगलं देतात नंतर बाद देतात, असं नाही. पण काही गोष्टी होतात की त्या ऑटोमॅटिक त्या घडून येतात आणि त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होतं. आणि आता या क्षेत्रामुळं हॉटेल बरेच व्यावसायिक ओळखीचे आहेत, स्ट्रीट फूड वाले आहेत. तर आता सगळीकडे ऍडव्हर्टाईज, पब्लिसिटी खूप महत्वाची झाली आहे सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू, सगळ्या क्षेत्रामध्ये. ह्या क्षेत्रामध्ये तर जास्त झालेले आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये. तर व्यावसायिकांच्या दृष्टीनं तुझं किती महत्व आहे या व्हिडिओ बनवणं असेल, फूड ब्लॉगर्सना बोलवून असेल किंवा त्यांनी ऍडव्हर्टाईज केलेली वैयक्तिक असेल? आता ऍक्च्युली फूड ब्लॉगर हे बऱ्यापैकी फूड प्रमोटरच झालेले आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा फूडचं ऍडव्हर्टायझिंगच करतो. ब्लॉगिंग हा प्रकार एक वेगळ्या साईडला राहतोय. सुरुवातीला मी युट्यूबवर ज्यांची बघायचो, आता मी आता सुद्धा ज्यांचे बघतोय, बाहेरच्या देशातले वगैरे व्हिडिओ बघतोय, तर त्यांचा एक त्या पदार्थाविषयी एक काहीतरी व्ह्यू असतोय. ते सांगत असतात की हा पदार्थ असा आहे, चांगला असेल, वाईट असेल, कसंही, म्हणजे ह्याची टेस्ट अशी लागते. थोडं तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर हा पदार्थ खाऊ नका, जे काय असेल ते क्लिअरली ब्लॉगिंग मध्ये असायचं ते. पण आता तसं म्हणलं तुम्हाला, एखादा हॉटेल आपल्याला फक्त प्रेझेंट करायचंय तर ते ब्लॉगिंग नाहीच होत, फक्त ते ऍडव्हर्टाईजच होते. मग ते बऱ्यापैकी आता 99% ह्या ऍडव्हर्टाईजच असतात. कुठलाही ब्लॉगर येऊ दे, इव्हन मी सुद्धा, बऱ्यापैकी व्हिडिओ हे ऍडव्हर्टाईजच्या संदर्भातलेच असतात. आता असं नाही की प्रत्येक हॉटेलवाले फक्त ऍडव्हर्टाईज करतात आणि त्यांच्याकडे जेवण काहीही असतं, असं पण नाही. शेवटी प्रत्येकाची ती कला आहे, त्या पद्धतीने ते बनवलं. म्हणजे मला तुझा असा व्ह्यू पाहिजे होता की त्या व्यावसायिकांच्या दृष्टीनं कसं आहे नक्की. मग त्यांच्यासाठी चांगलंच आहे ना. तर मी जसं म्हणलं नाही, ब्लॉगिंग कमी ऍडव्हर्टायझिंग जास्त, तर हे त्यांचे ऍडव्हर्टाईज करण्यासाठीच ही सगळी लोक आहेत. आता आपण काही बघतो की आता काही हॉटेल्स आहेत तर त्यांची कधी रील पण बघायला मिळत नाहीत किंवा काही नाही, तर अशी त्यांना जाम गर्दी असते. तर त्यांना ती तशी गरज पडत नाही किंवा ते अजून तसे उतरलेले नाहीत. तर त्यामुळं बऱ्याच लोकांना, आपल्यासारखं मोबाईलवर असणाऱ्या लोकांना, जुनी काही चांगली हॉटेल ती सुद्धा दिसत नाही. कारण त्या हॉटेलवाल्यांनी तेवढं इनिशिएटिव्ह घेतलेलं नाही. आणि नवीन हॉटेलवाले आलेले आहेत, ते लगेच रील बनवतात, लगेच फूड ब्लॉगर्सना बोलवतात, सगळं हे होत आहे. तर यातून काही या हॉटेल्सवाल्यांना फायदे तोटे वगैरे होतात का? ऍक्च्युली आता मी सुद्धा माझा स्वतःचा एक छोटासा स्टॉल आहे कांदा भाजीचा. तर मी त्याची ऍडव्हर्टाईज अजून केलेली नाही. कुठलाही व्यवसाय सुरू करताना आपल्या व्यवसायात काय कमी आहे, अजून काय डेव्हलप करणं गरजेचं आहे, मॅनेजमेंट मध्ये कुठं कमी पडते, ह्या गोष्टी जरासा रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये घालवायचा काळ एक असतोय. 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष. जोपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज होत नाहीत तोपर्यंत माझ्या मते तरी ऍडव्हर्टाईज करू नये. तुमचा अगोदरचा फार मोठा सेटअप आहे आणि तुम्ही त्यातला अनुभवीच आहे. हॉटेल तुम्ही इंडस्ट्रीमध्ये उतरल्या तुमच्या म्हणजे रिसर्च डेव्हलपमेंटची ज्यांना गरज नाही ते लगेच ऍडव्हर्टाईज करू शकतात. पण ज्यांना या गोष्टीच माहित नाहीत त्यांनी ऍडव्हर्टाईज केली, गर्दी झाली, ना सर्व्हिस मिळणार, ना जेवण तुम्हाला चांगलं भेटणार, ना त्यांच्याकडून वागणूक चांगली भेटणार, कशाची मॅनेजमेंट नसणार. त्यामुळं तुम्ही जेवढे ऍडव्हर्टाईज पॉझिटिव्ह वेनं करायला जाणार तेवढं तुमचं निगेटिव्ह सगळी पब्लिसिटी होणार आहे. बरोबर. आता यामध्ये तू जे काही रील्स बनवतोस किंवा व्हिडिओज बनवतोस यामध्ये लाखो व्ह्यूज मिळतात किंवा हे कसे होतात, तर यातील थोडे चांगले वाईट अनुभव की जेणेकरून त्या हॉटेलला फायदा झाला किंवा काही तुम्ही खरंच जेवण त्यावेळी चांगलं होतं परंतु त्यांची मिसमॅनेजमेंट झाली, यामुळं काही लोकांचा लॉस झाला, एक म्हणजे जेणेकरून
नक्की काय चालू आहे हे समजावं म्हणून. ऍक्च्युली लोकांचं पण काही चुकीचं नाही, ते त्यांना जे आलेले अनुभव असतात ते त्यांच्या याच्यानुसार ते बोलत असतात. म्हणजे मी असं काय म्हणत नाही की ते मुद्दामून नाव ठेवतात. अनुभव येतात, मला सुद्धा येतात, तुम्हाला सुद्धा आले असतील. एक तो मनमोहकचा आपण अनुभव माहित आहे. म्हणजे कसं असते, प्रत्येकाचा एक कुठल्याही पदार्थ खाताना त्याची एक चवीची व्याख्या वेगळी असू शकते. आता घरातच बघितलं तर कोण चपाती खाते, कोण भाकरी खाते, कोणाला तिखट जास्त आवडते, कोण म्हणते जरासं मीठ कमीच पडले, हे चालू असते. म्हणजे प्रत्येकाची चव ही वेगळी आहे. त्याचप्रमाणे एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर तुम्हाला काय आवडणार आहे हे मी नाही सांगू शकणार आहे पूर्णपणे. मी सांगू शकतोय की बाबा हा पदार्थ प्रॉपर म्हणजे रश्श्यासारखा लागतोय, हा पांढऱ्या रश्श्यासारखा लागतोय, मिसळ झणझणीत आहे, तिखट आहे, मसाल्यांचा फ्लेवर आहे, हे सांगू शकतोय. बरोबर. पण ते मसाल्यांचे फ्लेवर तुम्हाला कमी जास्त प्रमाणात आवडणार आहेत का नाही हे नाही मी सांगू शकत. बरोबर. कारण कुठल्याही हॉटेलमध्ये व्हिडिओ करायला जावं, बाकीची माणसं जेवतच असतात तिथं. बरोबर. त्यांच्या बाईट घेतला तर ते चांगलंच म्हणतात. 100 20 लोकांना नाहीच आवडणार. ते सगळ्याच बाबतीत आहे. आपल्याला आवडलेलं असते, त्यांच्या कमेंट आवडले म्हणून कमी असतात, पण आवडलेलं नसल्याला शोधून व्हिडिओ कमेंट करायला येतोय. तसा दृष्टिकोन करतात. म्हणजे मला आवडलेलं नाही, मी ह्याचा व्हिडिओ बघून गेलोय ना, तर मी हा व्हिडिओ शोधून यायला खाली कमेंट देणार. डोक्यात तेच असते, कारण पैसे गेलेले असतात. म्हणजे पैसे गेलेले म्हणजे कसं की त्यांना आवडलेलं जेवण. मी घरच्यांना एवढं सगळं चांगलं आहे म्हणून घेऊन गेलो आणि ते कुणालाच आवडलं नाही. पण यात परत 2 गोष्टी आहेत. जर चांगलं जेवण पाहिजे, म्हणजे चांगलं इन द सेन्स काय, तुम्हाला त्या पद्धतीचं जेवण पाहिजे तर काही ठिकाणी तेवढे पैसे पण द्यावे लागतात. कधी कधी आता अशी बरीचशी नवीन हॉटेल आहेत, 150 रुपयाला 160 रुपयाला थाळी मिळते तुम्हाला. मग तुम्ही किमतीप्रमाणे त्या चवीला सुद्धा जरासं बरोबरी करा ना त्याची. म्हणजे अशा अपेक्षा ठेवून जाऊ नका 150 रुपयाला तुम्हाला 5 स्टार सारखं जेवण मिळणार. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे कॉस्ट किती तुम्ही हे करताय आणि त्यातनं एक्सपेक्टेशन किती आहेत, सर्व्हिस तुम्हाला किती पाहिजे तेच वगैरे. पण कसं आहे, आता सर्वसामान्यांना जर त्या किमतीत ते परवडते तर बरोबर, त्यांच्यासाठी बनवलेली थाळी आहे. बरोबर. मग तुम्ही 400-500 रुपयाची थाळी खाताय, तुम्हाला प्रॉपर सगळं मिळते, तुम्ही त्या 150 रुपयाची थाळी खायला गेल्यानंतर थोडंफार तुम्हाला कुठं तर कमी लागणार, रश्यात पाणी वाढवल्यासारखं वाटणार. ते साहजिकच आहे. ते व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून आणि कस्टमरच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी ते सांगड घातलेली असते. ते होत नाही सगळ्यांचं समाधान त्या गोष्टीत. आता तुझा थाळीचा विषय काढलास, आता काही मध्ये आल्या की बाहुबली थाळी, बकासूर थाळी, तर असं काही काही वेळा वाटतं की जो काही मुख्य पदार्थ आहे आपला खायचा, हे आणि असं बाहेर बाकीचे जे आयटम बघून ते मेन पदार्थाची चव जाते का वगैरे, असं काही तुला अनुभव किंवा तुझं वैयक्तिक? आता कसं झालंय, खवय्ये एवढे झालेत की त्यांना म्हणजे आता अगदी मिसळमध्ये आपण मिसळ ब्रेड खात होतो बरोबर, तर त्याच्यात पापड आला, गुलाबजाम आले, सोलकढी आली. प्रत्येकाची आवड आहे, कुणाला आवडते कुणाला आवडत नाही. आणि माझ्या मते तर याच्यावर फार चर्चा करत बसण्यापेक्षा तुम्हाला आवडते तुम्ही खावा. ज्यांना ती बकासूर बाहुबली थाळी आवडते त्यांनी ती खावा. तुम्हाला आवडत नाही ना, रेग्युलर थाळी घ्या. ऑप्शन सगळे अवेलेबल आहेत. प्रत्येक व्यवसायिकाची काहीतरी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते, त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करा. बरोबर. मग आता हे तू रील बनवतोस कंटिन्युअस, तर यातून एक असं एखादं चांगलं उदाहरण की रील बनवलं, हिट झाली व्हिडिओ आणि ते हॉटेल आजही सुद्धा चांगलं, ते नाव घेतलं नाही तरी चालेल, परंतु अशा गोष्टी झाल्यात का, किंवा स्ट्रीट फूड जो आहे त्याला फायदा झालाय का? हो, नक्कीच. मी मध्यंतरी मार्केट यार्ड मध्ये एक काकू आहेत, त्यांची परिस्थिती पण जराशी बिकट झाली होती, त्यांच्या मुलग्यानं वगैरे आत्महत्या केलेली. मग माझ्या मित्राने का सांगितलं की जेवण काकू चांगलं बनवतात, जरा स्वभाव असा चिडका आहे पण जेवण चांगलं असते त्यांचं. आणि आता सध्या त्यांची जे म्हणजे परिस्थिती आहे ती सगळी वाईट आहे, तर तू एखादा व्हिडिओ कर. मग तिथं गेलो तर बसण्यासाठी व्यवस्थित जागा पण नव्हती, एकच टेबल होता. तर तो व्हिडिओ केला, जेवण खरोखर चांगलं होतं, व्हिडिओ केला, टाकला. तर ज्या काही कमेंट होत्या ते सगळे फक्त आशीर्वाद होते माझ्यासाठी. आणि त्यांना सुद्धा बऱ्याच लोकांनी तिथं प्रत्यक्षात जाऊन अप्रत्यक्षरित मदत केली. म्हणजे एकंदरीत चांगलं चालू आहे त्यांचं. बरोबर. मग यात हे तू आता जे म्हणलास ना की मदत, आता आपण याच्या रिलेटेड मदत केली काही लोकांनी, तर काही लोक उलटले वगैरे, अशा बऱ्याच आपल्याला युट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघायला मिळाले. तर असं काही जेव्हा आपण एखादी गोष्ट मदत करायला जातो किंवा प्रमोट करायला जातो, तर अशा लोकांची काही असते का आणखीन अपेक्षा वगैरे काय? असते, बऱ्याच वेळेला होतंय तसं. मी मगाशी म्हटलं स्ट्रीट फूडचं वगैरे इच्छा असेल तर जातोय. एक म्हणजे माझ्या अपेक्षा अशी नाही, कधीच नाही. तुम्ही
इनडायरेक्टली ज्यांच्याकडे मी व्हिडिओ केलेत त्यांच्याकडे जाऊन विचारू शकता माझं नेचर कसं आहे किंवा काय. बऱ्याच लोकांना वाटते की आम्ही फुकट खाण्यासाठी जातोय. बरोबर. तर महत्त्वाचा मुद्दा आहे. फुकट खाण्या एवढं तरी म्हणजे हे नाही. आमच्या घरात म्हणजे माझी 2 एकर भाताची शेती आहे. आम्हाला वर्षभर पुरेल एवढं भात असतं. भात खाऊन सुद्धा मी समाधानी राहणारा माणूस आहे. म्हणजे ते हॉटेल मधलं चमचमीत खायला मिळावं यासाठी मी कधीच व्हिडिओ सुरू केले नव्हते. करणारे करत असतील, मला असं नाही म्हणायचं की बाबा सगळेच तशा येणं वागतात किंवा काय. करणारे करत पण असतील, असं माझ्या तर माहितीतलं कोण नाही. मी प्रत्यक्ष बघितले बाबा हे फुकट खायसाठी जातोय असतील. मला लोकांना खोटं म्हणायचं नाही, पण प्रत्येक वेळी असं नसते की बाबा ते फुकट खायला मिळते म्हणून गेलंय किंवा काय झाले. किंवा याबरोबर उलट एक म्हणजे की तू बाबा तो कोण जो विक्रेता असेल, व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक असेल, तर आपण समजा एक तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा ते फूड ब्लॉगिंग करत असाल किंवा दाखवत असाल, तरी काही लोकांना असं वाटतं की नाही बाबा तुम्ही आमच्या याच्यावर पैसे मिळवणार वगैरे असं वाटतं. तर असं परवानगी घेतोय सुरुवातीला. जर आता स्वतःहून मी गेलो कुणीकडे तर करू का तुमच्या इथं, मला व्हिडिओ, मला कमी फूड ब्लॉगर आहे आणि असं असं मला इच्छा आहे तुमच्या इथलं व्हिडिओ करायची, तर करा म्हणले तरच करतात. असे पण अनुभव आहेत ज्यांचा केलाय, पण परतच्या वेळी गेल्यानंतर ओळख पण दाखवत नाहीत अगदी. म्हणजे असे पण लोक आहेत. आमची अपेक्षा एवढीच असते की बाबा हसून बोला तुम्ही. तुमच्या मी काय मोठं काम केलेलं नाही तुमच्यासाठी. मी फक्त तुमचं माझा पण फायदा आहे, कारण कोल्हापूर मधनं तुमचं नाव झालं माझ्यामुळं, ठीक आहे सगळं आहे, पण किमान एक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट तरी. म्हणजे मी तुम्हाला पैसे दिले प्लस व्हिडिओ केला, म्हणजे तुमची पब्लिसिटी थोडीफार केली, माझा पण त्यात फायदा झालाच नाही असं नाही. हे तुम्हाला एवढं पण सोपं नाही. लोकांना असं वाटतं एक 30 सेकंदाची 40 सेकंदाची व्हिडिओ बघायला, खऱ्याच्या मागे असं कळलं सगळं कारण राजकारण सगळं आहेत गोष्टी असते. बऱ्याच वेळेला लोक तोंडाकडे बघत असतात, मोबाईल काढून शूटिंग सुरू केले की ते ऑकवर्ड होणे वगैरे या गोष्टी पण आहेत त्यात. मग ते दुर्लक्ष करून त्या स्टेजला येऊन ते शूटिंग करणं ते पण अवघड जाते. बरोबर. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ की लोकांचं असं म्हणणं असतं की ह्यांना भरपूर पैसे मिळतात, जाम पैसे मिळतात, त्यांना जाम पैसे दाबून दिलेले आहेत, त्यामुळे काहीही सांगतात. आता आपण याच्यावर बोललोच, काही सांगतात वगैरे याच्यावर. तर हे कसं असतं, रेट कसा ठरतो किंवा तुम्ही कसं ठरवता, किती रुपये घेता, काय असतं? आता पैसे वगैरे असं काही ठराविक ठरलेलं नसते, पण एक साधारण आपण टीव्ही चॅनलला ऍड देतो, न्यूजपेपरला ऍड देताना काय रेट असतात वगैरे समजा, त्या साधारण तशा पद्धतीचेच घेतोय की एखादा अप्रोच करतोय आमच्याकडे व्हिडिओ करा, तर मग आमचं म्हणणं असं असते की आम्ही तुमची एखादी ऍडव्हर्टाईज करतोय ना, तर तुमची ऍडव्हर्टाईज चांगल्या पद्धतीनंच करू. आणि मगाशी म्हणलं त्या पद्धतीनं पहिल्यांदा रिव्ह्यू बघतो. म्हणजे असं कोणाची उठून, आता रम्मी सारख्या गोष्टींचे रोज मला एक ना एक मेसेज असतील आणि ते लोक 1 लाख रुपये द्यायला तयार असतात. तुम्ही आमच्या 5 रील टाका, 1 लाख रुपये देतो. 1 लाख रुपये छोटी अमाऊंट नाही म्हणजे. मग मला तसे मिळवायला काहीच हरकत नव्हती. सगळ्या क्रिएटरना बऱ्यापैकी येतात. 99% 10,000 जरी फॉलोअर असले तुमचे तरी तुम्हाला ते प्रमोशन मिळतात. भरपूर गेम ऍप्स आहेत, भरपूर तुम्हाला मेसेज येतात रोजच्या रोज की तुम्ही आमची ऍडव्हर्टाईज करा, एक 40,000 देतो, 60,000 देतो, एक 9 व्हिडिओ टाका तुम्हाला 2 लाख रुपये देतो असं. आणि त्यांच्या लिंक आपल्या बायो मध्ये लावून वगैरे तिकडनं कोणी डाउनलोड केलं तर तो आणि रेफरल बोनस म्हणजे एवढे पैसे मिळतात. पण हॉटेलचं करताना सुद्धा आले इन्व्हिटेशन म्हणून जाऊन व्हिडिओ करा असं नाही करत. लोकांच्या पण बाबा लोकांची काळजी करूनच ते हॉटेल सिलेक्ट केलं जाते की बाबा या हॉटेलला जाऊया आपण, या हॉटेलचं नको करायला. माझ्या पद्धतीनं हा तुम्ही रेट कसा ठरवता? म्हणजे तुमची फेस व्हॅल्यू आहे किंवा ते हॉटेल कुठल्या पद्धतीचं आहे, 5 स्टार आहे, 3 स्टार आहे, म्हणजे काही मी म्हणतो, किंवा फार्म हाऊस आहे किंवा स्ट्रीट फूड आहे, हे या बेसिसवर सगळे वेगवेगळे रेट ठरतात का कसं असतं? शक्यतो स्ट्रीट फूड वगैरे म्हणजे असं नाही की स्ट्रीट फूडला कमी मिळतात पैसे, कारण मी स्वतःच माझं स्टॉल आहे आणि स्ट्रीट फूड उलट हॉटेल व्यावसायिकांपेक्षा जास्त मिळवतात असा माझा अनुभव आहे. कारण हॉटेलचं भाडं आलं, कामगारांची पगार आले, त्या सगळ्या गोष्टी, लाईट बिलच 40,000, 50,000 बिल येते. तर स्ट्रीट फूडला एवढा खर्च नसतोय, ते मिळवतात. पण मग त्यांच्याकडनं कमी पैसे किंवा फ्री मध्ये का करायचं? कारण मराठी उद्योजकांना प्रेरणा मिळेल, बाबा आपण व्हिडिओ केला, गर्दी झाली, त्याला चांगले पैसे मिळायला लागले, दुसऱ्याला वाटेल की अरे आपण पण असलं काय तर चालू करूया. हा एक उद्देश सुरुवातीपासूनच आहे. म्हणून स्ट्रीट फूडचं शक्यतो आपण
ज्या फी वगैरे काय आकाराच्या भानगडीत पडत नाही, पण सगळ्यांचं पण का करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल चिकन 65 माझ्या स्वतःच्या मित्रांचे जवळजवळ 10 ते 11 स्टॉल आहेत चिकन 65. मला एक माझी प्रोफाईल पण चालवायची आहे, माझा पोर्टफोलिओ व्यवस्थित दिसला पाहिजे. जर मी चिकन 65 10-11 व्हिडिओ केले तर पुढं मला एखादं ब्रँड प्रमोशन येणार आहे तर ते काय 65 बघून येणार आहे का? तर मी ते नाही करू शकत. युनिक काय तर आहे तुमचं, एक काहीतरी वेगळं देत आहे तर नक्कीच आपण प्रमोशन करू शकतो. लोकांना वाटतं सोपं आहे नुसतं फूड ब्लॉगिंग, खरं याच्यात कुठलीही गोष्ट ही सोशल मीडियावरची हल्ली लोकांना सोपी वाटते, काय नुसतं कॅमेरा घेतला आणि व्हिडिओ. खरं याच्यात किती किती फाटे फुटतात की स्वतःची प्रोफाईल मेंटेन करायची आहे, फेस व्हॅल्यू मेंटेन करायची आहे, या सगळ्या गोष्टी लोकांची मन जपायची. हा महत्वाचं ते. आता मी ते 65 सांगितलं ना, कोण तर म्हणते की बाबा माझं 65 आहे तुम्ही येऊन जावा, पण मी काय येऊ शकत नाही हे तुला नाही सांगू शकत, मी एक्सप्लेन नाही करू शकत. कारण तुझा व्हिडिओ केला की तो नाराज होणार आहे, त्याचा केला तर आणि तिसरा नाराज होणार आहे, त्याच्याकडे गेला तर माझ्याकडे यायला काय होत होतं. बरोबर. तर या गोष्टी पण सगळ्या मॅनेज करायला लागतात. मग या व्हिडिओ असतात, या व्हिडिओ बनवता कशा तुम्ही, म्हणजे स्क्रिप्ट कोण करतं, पब्लिश कधी करायचं वगैरे कसं काय असतं? आता कसं आहे, फूड ब्लॉगिंग बऱ्यापैकी आता भरपूर झालेले आहे, कॉमन झालंय. म्हणजे मी सुरुवात केली होती त्यावेळी व्हॉइस ओव्हर तर कोण करतच नव्हतं, तर मला वाटते की मी बऱ्यापैकी खूप अगोदर सुरू केली याची. मला संधी पण होती त्यावेळी, म्हणजे एकदम फॉलोअर गेन करायची, पण मी कंटिन्युटी ठेवली नाही त्यावेळी. आणि मग हे व्हॉइस ओव्हर देणं वगैरे आता फार कॉमन झाल्यामुळे मग त्यात अजून काय करायला पाहिजे, तर आपलं स्वतःचं काहीतरी स्क्रिप्टिंग पाहिजे. फक्त पदार्थाची किंवा हॉटेलची माहिती देण्यापेक्षा मग त्यात काय युनिकनेस परत टाकता येतं, परत काय जोक वगैरे वापरता येतील का, स्क्रिप्ट परत परत रिपीटेड होऊ नये. म्हणजे नुसते तेच शब्द मी वापरतोय किंवा त्या काही गोष्टी दूरसंगत प्रत्येक व्हिडिओ मध्ये नुसतं काहीतरी एक जबरदस्त नादखोळा प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच दिसते, फुलेंचा आवाज वगैरे, तेच दिसलं ना तर लोक सुद्धा कंटाळतात ना. मग मी वैयक्तिक कंटाळतोय, मी माझे पहिला 4 वेळा ऐकतोय मी काय केलं, डबल वाटला तर मी काढून टाकतोय शब्द. म्हणजे असं करावं लागते, स्क्रिप्टिंग थोडंफार करावं लागते. व्हिडिओ करायला जायच्या अगोदर सुद्धा डोक्यात ते जरासं चालू लागतंय, करावं लागते सगळं तयार, की बाबा मला हे करायचं आहे, इथं आपण हे घेऊ शकतोय, मग स्क्रिप्टला याप्रमाणे हे शूट आपण घेऊया आता, हे सगळं करावं लागते. मग त्यानंतर मग एडिटिंग वगैरे कधी कधी 2 आठवडे पण जातात मला एक स्क्रिप्ट करायला, त्यामुळे माझ्या व्हिडिओ तुम्हाला असे सलग दिसणार नाही, रोज मी एक टाकतो. बरोबर. तसं बघायला गेलं तर आता भरपूर कोल्हापूरमध्ये खाद्य संस्कृती भरपूर आहे, तर मी रोज एक व्हिडिओ टाकू शकतोय, पण माझ्या कंटेंटला ते पटत नाही, माझ्या तत्वात बसत नाही की बाबा नुसतं आपण माहिती सांगायची आणि टाकायचं. म्हणजे जेव्हा तुला काहीतरी कंटेंट गोष्टी होतील त्यानुसार होतात, कंटेंट पाहिजे काहीतरी. आता तू आता एक म्हणलास की कंटाळा, त्या शब्दावरनं मला एक आठवलं की कंटाळा येतो किंवा ह्या गोष्टी येतात. तर आता पंजाबी फूड वगैरे खाऊन हे भरपूर कंटाळा आलाय, की म्हणजे पंजाबचं फूड महाराष्ट्रात आलं, पूर्ण भारतात गेलं. आपलं दक्षिणेतलं फूड जे आहे, इडली वडा सगळं जे आहे हे काय भारतीयच फूड आहे, त्याला तसं काही नावं ठेवण्यासारखं नाही. खरं महाराष्ट्रातलं जे आपलं जेवण आहे हे बाहेर दिसतच नाहीये. आणि विशेषतः म्हणजे आपण कोल्हापुरातले आहे, तर कोल्हापुरातला जो स्पेशल तांबडा पांढरा रस्सा आहे तो तसा त्या प्रमाणात बाहेर पडताना, त्या क्वालिटीचा बाहेर पडताना दिसत नाही. तर यावर तुझं काय म्हणणं आहे? आता कसं असते, प्रत्येक भागातलं पाण्याची चव पण वेगवेगळी असते. आपल्या कोल्हापूरचं जे पाणी आहे ना, तर ते त्या पाण्याचा रस्सा वगैरे त्या ज्या चवीचा होतोय तसा बाहेर तो रस्सा त्या चवीचा होईल असं पण नाही. बाहेरचे लोक इकडे येतात तांबडा पांढरा खायला, जसं म्हणला तुम्ही दक्षिणचे किंवा पंजाबी वगैरे डिश इकडे आल्या तसं आपलं गेलं नाही, पण तिकडचे लोक इकडे कोल्हापूरला तांबडा पांढरा खायला येणारे भरपूर लोक आहेत. आणि त्यांची सुरुवातीपासून एक त्यांच्या पदार्थातला तो युनिकनेस त्यांनी तसाच ठेवलेला आहे जपून, त्यामुळे ते पसरत गेलं. आपल्यात जरा इनोव्हेशन करायला जावा, मार्केटिंग कमी करा. ओके. म्हणजे एक कुठला तर पदार्थ नाही, आपण मग कॉम्पिटिशन काय पाहिजे ते करत सुटतोय. म्हणजे गुलाबजामुन मिसळी बरोबर मग तुम्ही आहे तो पदार्थ मेन आयटमच, मग तो ब्रेक होते, रेसिपी डाऊन होते, त्यात आणि भांडणं, मिसळ तुमची का आमची. तसं न करता एक प्रॉपर तुम्ही एक पदार्थ आहे ना तर तो घ्या, महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत घालवा, सगळ्यांचाच फायदा होईल. गावागावात फूड ब्लॉगर झाले, आपण याच्यावर आता बरेच चर्चा केली. आणि आता बघतो की ठराविक फूड ब्लॉगर्स आहेत ते ठराविक एरियापुरते मर्यादित राहतात. म्हणजे आता तू कोल्हापुरातला आहेस तर कोल्हापुरातला, किंवा काही असतात म्हणजे त्या गावातले जे आहेत त्या गावापुरते मर्यादित असतात.
तर नवीन एरिया एक्सप्लोर करताना तुम्हाला काही लिमिटेशन्स येतात का, किंवा त्या ठिकाणी जाऊन ते एक्सप्लोर करणं किंवा त्याचं प्रेझेंटेशन करणं, ह्या काही तुम्हाला लिमिटेशन्स आहेत का, किंवा जात का नाहीत? फूड ब्लॉगर्स बघतो सहजासहजी एवढं बाहेर जात नाहीये, त्याचं काय नक्की कारण? कसं होतं, एक तर संख्या तर वाढलीच आहे, कारण प्रत्येकाला स्वतंत्र आहे, प्रत्येकानं उलट यावं, नवीन नवीन लोकांनी यावं यात. जुन्या लोकांना बघून सुद्धा लोकांना कंटाळा आलेला असतो. बरोबर. त्यामुळे नवीन लोकांना संधी उलट आहे, त्यांनी यावंच या क्षेत्रात. त्याशिवाय जुन्या माणसांना सुद्धा नवीन काहीतरी करण्याचं हे सुचत नाही. नवीन कॉम्पिटिशन निर्माण झाल्याशिवाय, आता जर मला कॉम्पिटिशनच निर्माण नसती झाली तर मी वेगळ्या स्क्रिप्टिंगचा विचारच नसता केला. तुम्ही माझे पहिले व्हिडिओ काढून बघा, तर हा वडा आहे, याच्यात बटाट्याची भाजी आहे, वरती बेसनचं कोटिंग आहे, मिरची दिली आहे, हेच होतं सुरू. त्याच्यात काहीतरी इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न मी कधी केला की बाबा भरपूर फूड ब्लॉगर झालेत, मला कॉम्पिटिशन झाले, तर मग आपण काहीतरी वेगळं करूया. हे होण्यासाठी ते नवीन लोक येणं गरजेची पण आहेत. म्हणजे नवीन लोकांना पण संधी आणि जुन्या लोकांची पण डेव्हलपमेंट, या दोन्ही गोष्टी होतात. आणि बाहेरचं जे एक्सप्लोर करण्याच्या बाबतीत जे आहे ना, कोल्हापूर सोडून बाहेर जाणं, ते जाणं गरजेचं आहे खरं तरी. पण कसं होतंय, कोल्हापूर मधल्याच मग भरपूर हॉटेलची इन्व्हिटेशन आली, मग इथनं सोडून मी बाहेर कशाला जावं, असं पण बऱ्याच लोकांचं होते. किंवा मग कसं होते, तुमचा फॉलोअर बेस इथलाच आहे. बिझनेसमॅन सुद्धा विचार करताना काय करतात, इन्व्हिटेशन देताना वगैरे, तर तुमचा फॉलोअर बेस इथलाच आहे, तर मग यांना नको बोलवायला, असं पण होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः ठरवत नाही की बाबा मला आता इथनं सोडून बाहेर कुठं तर काहीतरी करायचं आहे. आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जात नाही आपण. कारण आम्हाला पण असं आवडेल ना की म्हणजे रोहित जातोय तिकडे, दक्षिणेत जातोय किंवा इकडे पंजाबात जातोय, असं काहीतरी वेगळं आपल्या भाषेत तिकडे. मला पूर्ण भारत फिरायचा, भारताच्या बाहेर पण जायची इच्छा आहे माझी, पण ते एक स्टेपला आल्यानंतर मी नक्की जाईन बाहेरचं एक्सप्लोर करेन. म्हणजे आहेत विचार डोक्यात आहेत तसे. तर आता तू एक मेन बिझनेस म्हणून या फूड ब्लॉगिंग मध्ये किंवा या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर वगैरे असं याच्यात आलेला आहेस, तर हा आता तू तुझा मेन उत्पन्नाचा स्रोत केलेला आहेस तो. हे असं लोकांना वाटतं की इझी मनी आहे हा, यात आता तू स्ट्रगल बरंच सांगितलंस की या गोष्टी विचार करून कराव्या लागतात. परंतु आता कॉम्पिटिटर जसे वाढले की म्हणजे त्यांना 10,000 सांगितले तर मी 5,000 सांगतो किंवा 2,000 सांगतो, माझी व्हिडिओ बनवतो, कारण फॉलोअर्स सध्या सगळ्यांचे सगळे वाढत चाललेले आहेत. तर ह्या अशा सगळ्या दृष्टिकोनातून तुला असं काय वाटतं की याचं भविष्य काय, फूड ब्लॉगिंगचं भविष्य काय आहे? फूड ब्लॉगिंगचं भविष्य म्हणजे आता जसं आपण म्हटलं की सर्वांना म्हणजे ओपन मार्केट आहे, असं नाही की कुठला तर टीव्ही चॅनल आहे, ऑडिशन द्या आणि मग या, असं काय नाही. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःची प्रोफाईल तयार करून या क्षेत्रात उतरू शकते. इव्हन आता हॉटेल व्यावसायिक सुद्धा स्वतःची पेज ओपन करतात आणि इन्फ्लुएन्सर पेक्षा जास्त फॉलोअर्स त्यांचे झालेत. बरोबर, बघितलं. त्यामुळं कसं आहे, आपण एक पुढचा विचार करून ठेवणं गरजेचंच आहे, कारण कधी या सगळ्या गोष्टी थांबतील हे पण नाही सांगता येत. जसं सुरुवातीला टीव्ही ऍडचं मार्केट होतं किंवा न्यूजपेपरचं मार्केट होतं, रेडिओचं मार्केट होतं, तेच तिकडं आता सोशल मीडियाकडे झाले आणि काही वर्षानंतर ते सुद्धा दुसरीकडे आणि कुठं तर जाईल, जे आपण विचार पण केलेला नाही. आता एआय सारखं माध्यम आले, बरोबर, लोक एआयचा वापर करून ऍडव्हर्टाईज बनवतात, इझिली झालं आणि काहीतरी वेगळं पण येईल ज्याचा आपण विचार पण करत नाही. तर आपण अपडेट राहिलं पाहिजे आणि सगळ्यात सुरुवातीला म्हणलं तसं 2 दगडावर पाय ठेवून राहिलं पाहिजे. आणि जी बाकीची नवीन नवीन लोक येतात, मग हॉटेलचे 2,000, 5,000, 10,000 ज्याच्या त्याच्या फॉलोअर्स नुसार ते करतात व्हिडिओ. पण ज्यांचा एक कॉन्टेंट आहे ना, स्वतःच्या कॉन्टेंटवर विश्वास आहे, त्यांनी तर म्हणजे असं करू नये की बाबा तो घेतोय ना मी त्याच्यापेक्षा कमी घेतो म्हणजे मला एक काम मिळेल. तर यात थोडस कसं आहे, आपल्या म्हणजे या गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलं नसलं पाहिजे लोकांनी. जर तू व्यवस्थित कॉन्टेंट करतोय, तुला तुझ्या कॉन्टेंटवर विश्वास आहे ना, तू चांगल्याच हॉटेलची करतोस, लोकांचा तुझ्यावर विश्वास आहे, तर मग तू चांगले पैसे त्यांना, कारण आपण ज्याची ऍडव्हर्टाईज करणार तो सुद्धा पैसेच मिळवणार आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला पैसे द्यायला थोडी काहीच हरकत नाही. म्हणजे एक केलंस म्हणून घे असं नाही बाबा, काय तर तुझ्या कामाची बाबा तुला पोच पावते, कारण हा सुद्धा एक बिझनेस झालाय. मग आता हे सगळं तू बघितलंयस की आता म्हणजे भरपूर विचार झालाय तुझ्या या संदर्भात, मग तुझा पुढचा प्लॅन काय आहे, कसा? सध्या तरी आता फार पुढचं काय मी ठरवलं नाही. जसं आपलं मगाशी बोलणं झालं तसं फक्त बाहेरचं एक्सप्लोर करायचं आहे मला, फक्त कोल्हापूर बाहेरचं सुद्धा. तर त्याच दृष्टिकोनातनं काही नवीन कंटेंट वगैरे डोक्यात आहेत काही,
तर ते सुद्धा कंटेंट चालू करण्याचं डोक्यात आहे. तर या क्षेत्रातच काम करायचं आहे पुढे. ओके, म्हणजे क्षेत्र फिक्स झालेलं आहे. हो, क्षेत्र फिक्स झालंय. फक्त फूड ब्लॉगिंगच असं नाही शेवटपर्यंत. तर चला बाबा आता काहीतरी वेगळं करूया आपण. सोशल मीडिया आणि ह्यात तू आता रमलायस आणि तुझं स्थान फिक्स झालंय, त्यामुळे ते तुला थोडं इझी जाईल आता सगळं पुढे नवीन गोष्टी करू शकतो. एक करिअर म्हणून याच्याकडे बघायला काहीच हरकत नाही. एक 5-6 वर्षापूर्वीचा काळ जरा वेगळा होता, पण आता लोक करिअर म्हणून बघू शकतात त्याच्याकडे, काहीच हरकत नाही. कोरोना काळात बऱ्याच जणांना सुचलं की हे आपण करावं, आणि त्यांना त्यावेळी असं वाटलं की आपण 10वी नंतरच हे करायला पाहिजे होतं. तर तेवढे नाही इझी, आपण इझी नाही आहे, पण काय हरकत नाही. तर नाही रोहित, तुझे उत्तम असे मुद्दे सगळे मांडलेस. आणखीन काही तुझे जर राहिले असतील तर ते सुद्धा तू सांगू शकतोस. तर असं काही आहे का स्पेशल काही सांगण्यात? नाही, स्पेशल असं काहीच नाही. फक्त लोकांनी सुद्धा सगळ्या गोष्टीकडून समजून घ्यावं की शक्यतो कोल्हापूर, आता मी कोल्हापूरमध्ये काम करतोय तर कोल्हापूर बद्दलच बोलू आपण. तर असं कुठलं हॉटेल नाही आहे की तिथं बाबा एकदमच फालतू जेवण मिळते. तुम्हाला कुठेही जावा, एक खाण्यासारखी तरी चव मिळणारच आहे. ते जेवढे पैसे घेतात त्या प्रमाणात थोडं 19-20 इकडे तिकडे होत असेल. कुणाचे शेफ कुठल्या हॉटेलचे चांगले असतात, कुठले हॉटेलचे शेफ जरासं त्यातल्या त्यात वेगळी त्यांची काहीतरी व्हरायटी असते, त्यांना काहीतरी वेगळं करायला सांगितलेलं असते, असं असते. तर ते लोकांनी फक्त समजून घेतलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला होतंय व्यवसाय करताना 19-20 होत असते, मॅनेजमेंट कमी जास्त होत असते. तर ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला एकाच पद्धतीने जज नाही केलं पाहिजे. एवढंच मला विनंती आहे लोकांच्या लोकांकडनं. तुझ्यापेक्षा लोक नक्कीच नावं जे सध्या फूड ब्लॉगिंगला ठेवायचं चालू आहे लोकांचं, नावं ठेवू दे. मी म्हणलं सुद्धा की नावं ठेवायला काहीच हरकत नाही. मी सुद्धा जिथं गेलो मला नाही आवडलं मी ठेवणार. बरोबर. ते शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कारण आपण कुणाचा तोटा करून नाहीच चालत. शेवटी प्रत्येकाचं काहीतरी एक मत आहे ते मांडणार. आपण जास्त नाही त्याच्यावर हे करायचं. तू असं उत्तमरित्या म्हणजे सांगितलंस की फूड ब्लॉगिंग एक नुसतं कॅमेरा घेतला हातात आणि नुसती व्हिडिओ केली तर हे फूड ब्लॉगिंग नाही आहे. तर याच्यात अनेक असे पाटे आहेत आणि अनेक गोष्टींचा विचार हा करावा लागतो. जर एक महत्वाचा तुम्हाला मेन बिझनेस म्हणून हा तुम्ही बघत असाल, किंवा तुमची एक इमेज क्रिएशनसाठी जे आहे पब्लिकमध्ये, तर हे बरेच याला काटेरी वाटा आहेत, या तुम्हाला पार करून जावं लागतंय. तर अतिशय उत्तमरित्या तू हे स्थान आता जे काय 1.5 लाख 2.5 लाख फॉलोअर्स वगैरे जे आहेत ते केलेलं आहेस. तर अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे, ईश्वर चरणी प्रार्थना. तू इथं आलास त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.